आज आम्ही आहे आंध्र प्रदेशमधले राजमंड्रीला. राजमंड्रीचं ते सॉन्ग आहे ना, राजमंड्री रिलेटेड. तर तिकडचं राजमंड्री आहे, तिकडं आम्ही आलो होतो. आणि तिथं एक मंदिर आहे, शिव मंदिर. तर तिथं आम्ही दर्शनाला गेलो होतो. खूप छान मोठं एकदम, म्हणजे नाही म्हटलं तरी ते 1 एकरच्या पेक्षा जास्त जागेमध्ये मंदिर आहे ते. खूप मस्त, खूप खूप छान आहे. छोटे छोटे तिथं मूर्ती पण आहेत. आणि 4 त्याला दार आहेत शिवलिंगला. तर 4ही साईडनी सेम त्यांचा चेहरा दिसतो शिवलिंगचा. खूप मस्त आहे. तर आम्ही तिकडे गेलो होतो. हे बाहेरून पूर्ण मंदिर म्हणजे असं दिसतं ते. हे छोटे छोटे तिथं मूर्ती दाखवते मी पुढं थोडंसं. त्याच्यानंतर तिथं ते सिव्हिल इंजिनियर बनवतात ना थोडंसं, म्हणजे छोटे छोटे सॉरी काय म्हणतात त्याला, स्ट्रक्चर बनवतात ना बिल्डिंगचे वगैरे, तसं तिथं मंदिर पण बनवलं होते. खूप सुंदर छोटे छोटे त्यात देव होते आतमध्ये. खूप छान होतं तिथं. केदारनाथ, बद्रीनाथ, बालाजी असं गणपतीचं असं छोटे छोटे तिथं हे पण आहे. छोटे छोटे म्हणजे छोटे मंदिर आहेत, काचेच ठेवले होते ते. त्यानंतर तिथं छोटे छोटे म्हणजे असं मूर्त्या आहेत, भरपूर आहेत, भरपूर आहेत. तर ते प्रत्येकाचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हे तिथं 3 ह्याच्यात म्हणजे इंग्लिश, तेलुगू आणि ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये नावं पण लिहिली होती त्यांनी. वीरभद्र आहे, कालभैरव आहे. भरपूर म्हणजे भरपूर त्यांनी जे म्हणजे नाही का, ज्यांनी अवतार घेतला होता, अवतार बदलला वगैरे होता देवांनी, तर ते पण आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे. बाहेरून मंदिर पण खूप छान दिसत होतं. ॲक्च्युली रात्र झालती खूप, तर लाईटिंग वगैरे आहेत मंदिरला. तर ते आणि पाऊस पण पडत होता, तर ते अजून जरा जास्त चांगलं दिसत होतं. खूप मंदिर खूप सुंदर, खूप जास्त छान आहे. नटराज स्वामी. ही आहे हरिहरा मूर्ती. हरिहरा मूर्ती म्हणजे अर्ध शिवचं रूप आणि अर्ध नारायण असं. ही आहे कालभैरव. कालभैरवांचं रूप आहे हे. हे गजसंमारा रूप आहे. ही दक्षिणामूर्ती आहे. ह्यांना बघितलं तरी आपले कामं होतात असं, म्हणजे ते लोकांचं म्हणणं आहे की ह्यांचा चेहरा जरी बघितलं तरी आपल्या इच्छा पूर्ण होतात. आता त्यांना आपण कॅमेऱ्यात कॅप्चरच केलेले, तर आपण बघू शकतो. ही आहे भिक्षाटन मूर्ती. भिक्षाटना मूर्ती म्हणतात. पुढची भरपूर आहेत असे, भरपूर. ही आहे एक पाद मूर्ती. एक म्हणजे त्या देवाला फक्त एकच पाय आहे. कुबेर, ही कुबेर देवाची मूर्ती.
इथून लेडीज डिपार्टमेंट चालू होते. इकडं पार्वती देवी आहे, सरस्वती देवी आहे. इकडं सगळी लेडीजच आहेत. पार्वती देवी इकडं आहे. बाला त्रिपुरा सुंदरीचं रूप आहे इकडं. सुंदरी गायत्री देवी आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी आहे. अन्नपूर्णा देवी आहे तिथं. त्यांच्या हातात धान्याचं म्हणजे एक हांडा कळशी आहे आणि धान्य पण आहे त्याच्यात. पुढची देवी ललिता त्रिपुरा सुंदरी देवी आहे इकडं. छान आहे. इकडं देवांचं म्हणजे कोणत्या पण मूर्तींचं थोडंसं लुक स्ट्रक्चर खूप वेगळं असतं, युनिक असतं. साऊथ साईडला मस्त असतं, ॲट्रॅक्टिव्ह असतं एकदम. आपण जेव्हा त्या मूर्तीसमोर असतो असं वाटतं की आपण म्हणजे ती आपल्याला बघते, आपण त्या मूर्तीकडे बघतो. ही महालक्ष्मी देवी आहे, सरस्वती देवी आहे. ही राजराजेश्वरी देवी आहे. ती त्रिपुरा सुंदरी आणि हे थोडंसं स्वयं वाटेल, पण देवी ह्या वेगळ्या आहेत. महिषासुरवर्धिनी आहे. आणि जे हे मंदिर आहे ना, म्हणजे आम्ही रिक्षाने येत होतो ना, तर ते रिक्षा ड्रायव्हरनी सांगितलं ह्या मंदिराची स्टोरी. तिथं मंदिराच्या मागं स्मशानभूमी आहे. तर तिथं ज्यावेळेस म्हणजे शंकराची आहे ना, जसं की अभिषेक वगैरे असतो, तर मेलेल्यांचं जी राख असते, तर त्या राखेनी शंकराच्या शिवलिंगची रोज रोज म्हणजे डेली त्या शिवलिंगचा अभिषेक होतो. अस्थिचे जे हाडांचं जे हे असतं, तर त्या भस्मानी रोज शिवलिंगची पूजा होती 5 वाजता रोज. आधी शंकराचार्यांची पण मूर्ती इथं. पुढं गौतम बुद्धांची पण मूर्ती आहे. अशी भरपूर मूर्ती आहेत, म्हणजे जे अवतार बदलून आलेले आहेत. इकडं विश्वसेना, इकडं गोविंद आहे. गोविंद गोविंद गोविंद. हे आपले नटखट कान्हा, राधाकृष्ण.
राम लक्ष्मण सीता सीताराम. हे आहेत सत्यनारायण देव. पंचमुखी हनुमान. सूर्य देवता. सूर्यदेव. 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 श्री विद्यालक्ष्मी. ही आहे सनातन लक्ष्मी. म्हणजे ज्यांना बाळ होत नाही ते ह्या देवीची जास्त पूजा करतात. पुढची आहे धनलक्ष्मी. बघा लुक एकदम वेगवेगळे छान वाटतात देवा. धनलक्ष्मी. ही धान्यलक्ष्मी. धनधान्य लक्ष्मी. ही वीरलक्ष्मी. ही आदिलक्ष्मी. विजयलक्ष्मी. आम्ही तिकडून येताना रिक्षा बुक केली तर त्या रिक्षावाल्यांनी ही स्टोरी सांगितली आम्हाला. तर मंदिराच्या मागच्या साईडला स्मशानभूमी आहे. तर कोणी मेलं तर तिथं जाळायला जेव्हा आणतात ना बॉडी, तर त्याची जी राख होतीस तर आहे ना, ते जे राख जी आहे ना, रोज सकाळी 5 वाजता शिवलिंगची पूजा होती. तर त्या राखेने म्हणजे ते भस्म जे असतं ना, अस्तीचं भस्म, त्या भस्माने रोज अभिषेक होतो आणि मग त्या दिवसाची सुरुवात करतात मंदिराची. म्हणजे इकडं आहे हयग्रीव स्वामी. म्हणजे मला वाटतं जे घोड्याचा चेहरा असलेला आहे बहुतेक. नरसिंह स्वामी. हे आहे जगन्नाथपुरी. आणि तिकडं तुम्ही कुठेही जा, म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कुठेही फिरा, जे आता हे मंत्र आवाज आहेत तुम्हाला, जय जय शंकर, हर हर शंकर, तर ते कुठेही तुम्ही म्हणजे तिकडं भरपूर सेक्शन आहेत जे हे छोटे छोटे देव आहेत ना त्यांचे सेक्शन आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा मंत्र कंटिन्यू सेम आवाजात भेटतो ऐकायला. मत्स्य अवतार. इथून अवतार चालू होत आहेत सगळे देवांचे. एक आहे कूर्मा अवतार म्हणजे कासव. हे वराह अवतार. वराह रूपम, ते सॉन्ग ऐकले ना कांतारामध्ये. वामन अवतार. इकडे पुढे 9 ग्रह आहेत.
प्रत्येकाचा कलर वेगळा आहे. म्हणजे हिरवा जर दोन हे असेल कलर, तर हिरवा पण हा हिरवा वेगळा आहे, तो हिरवा वेगळा आहे. पांढरामध्ये पण हा पांढरा वेगळा आहे, तो थोडा काळसट पांढरा आहे. तर हे नवग्रहाचं प्रत्येकाचं कलर वेगळं आहे. कोणतंच ह्यातले कोणत्याच ह्याचा कलर सेम नाही आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर समजेल तुम्हाला की पांढरे कलर 3 आहेत, पण त्यात पण वेगवेगळं आहेत. आणि हे रूप आहे परशुरामाचं रूप आहे पुढं. राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार,